नमस्कार, मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. खरं तर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केलेली असून ऐन थंडीच्या काळात राजकीय वातावरण गरम झाल्याचं आपण पाहतोय. आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून तळवडे गावठाण येथून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. उमेदवार शांताराम बापू भालेकर यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा प्रचार कसा चालू आहे आणि त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान मतदारांमध्ये कशी उत्सुकता लागलेली आहे तेच आपण शांताराम बापू भालेकर यांच्याकडून जाणून घेऊ. बापू, सर्वप्रथम तुमचं महाराष्ट्र दर्पणमध्ये स्वागत आहे. कसा चालू आहे प्रचार? मी प्रथमतः महाराष्ट्र दर्पणच्या माध्यमातून अजित चौगुले आपलं मनापासून अभिनंदन करतो. या संपूर्ण महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेपी एक नंबरचा पक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अलीकडे पाहिलं तर बीजेपी या पक्षाला मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याचं कारण असं आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवभाऊ फडणवीस असतील आणि आमचे भोसरी विधानसभेचे दमदार कार्यक्षम हिंदुत्ववादी आमदार आदरणीय महेशदादा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, इथे बीजेपी पक्षामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. या निमित्तानं मी या ठिकाणी निवडणूक पण डिक्लेअर झालेली आहे. आज 15 जानेवारी निवडणूक आहे. आज जवळपास मला वाटतं 18 जानेवारी आहे, 18 डिसेंबर आहे आणि महिन्याभराच्या आतमध्ये निवडणूक असल्या कारणानं आम्ही इंडिव्हिज्युअल सध्या पॅनल अजून डिक्लेअर झालेलं नाहीये, पण जवळपास पॅनल डिक्लेअर झालं म्हटलं तरी चालेल. महेश दादा थोड्या 4-2 दिवसामध्ये आता आणि त्यांचे सर्व भारतीय जनता पक्षाची कमिटी पॅनल डिक्लेअर करेल. आम्ही सध्या इंडिव्हिज्युअल फिरण्याचा प्रयत्न करत आहोत. घरोघरी जाऊन लोकांना भारतीय जनता पक्षाचं महत्व, आम्ही केलेल्या कामांचा आढावा जनतेसमोर देत आहोत. आम्ही समोर गेल्यानंतर जनतेमधला उत्साह पाहून खऱ्या अर्थानं आम्हाला अगदी सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत रात्री काम करत असलो तरी एक प्रकारची उत्साह, एक प्रकारची एनर्जी मिळण्याचं काम होतं. कारण समोरच्या लोकांचा भारतीय जनता पक्षाचा बद्दल असलेली आत्मीयता, आस्था आणि प्रेम यामुळे आम्हाला सातत्यानं एनर्जी मिळते आणि आमचं संपूर्ण पॅनल या परिसरामध्ये तळवडे प्रभाग क्रमांक 12 मध्ये विजयी होईल असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. बापू, काल पाहिलं तर आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आपली मुलाखत झाली आणि मुलाखत कशी झाली? वातावरण? मुलाखत एकदम सुंदर झाली. वातावरण अतिशय सुंदर आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय उत्साह आणि जल्लोष आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणार आहे, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. बापू, 2007 असेल 2012ला खरं तर तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून आला होता, परंतु 2017ला कुठेतरी काही चुका झाल्यामुळे आपला निसटता पराभव झाला होता. पाठीमागच्या चुका सुधारून यावेळी आपण काय प्रयत्न करता? निश्चितपणे मी ही गोष्ट कबूल करतो. निश्चितपणे मला सुद्धा मान्य आहे की निश्चितपणे चुका झाल्या. माझे घरातलेच काही सहकारी मला सांभाळता आल्यामुळे दुसऱ्या पक्षात सहभागी झाले, त्यामुळे खूप मोठा मला फटका बसला. पण माझेच सहकारी, माझी गावकी भावकी आज माझ्या बरोबर असल्यामुळं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. बापू, गेल्या वेळी जी तामान्य वस्ती मैत्री वस्तीचा काही भाग होता आपल्या प्रभागात, यावेळी तो प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेला. त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा आहे की विरोधकांकडून असा तुमच्या पक्षावरती आरोप केला जातो की प्रभाग क्रमांक 12 मधील काही मतदारांची प्रभाग क्रमांक 1 असेल किंवा इतर प्रभागात त्यांचे नावं गेलेली आहेत, तर तो आरोप कितपत खरा आहे आणि काय सांगाल तुम्ही? हे बघा, हा जे आरोप करतायत ते बिनबुडाचे आरोप करतायत आणि त्यांना आम्ही सडेतोड टीट फॉर टॅट जसेच तसं उत्तर दिलेलं आहे. हा कुठल्या पक्षाचा विषय नाहीये. पक्ष मतदार यादी करत नाहीये, पक्ष मतदार नोंदणी करत नाहीये. पक्षाचं काम वेगळं असतं. हा पूर्णपणे प्रशासनाचा, निवडणूक विभागाचा विषय आहे आणि या विषयामध्ये निवडणूक विभागाच्या निश्चितपणे चुका झाल्या, त्यांचा गलथान कारभार आहे. त्यांनी योग्य प्रकारे काम न केल्यामुळं खऱ्या अर्थानं आमची या तळवडे प्रभागातील 7 नंबरची यादी 1261 मतदान चिखली प्रभाग क्रमांक तळवडे 12 मधील चिखली प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेलं होतं, परंतु ती यादी जशीच्या तशी
प्रशासनाची चूक झाली ही त्यांच्या लक्षात आल्यामुळे ती परत आलेली आहे तळवडे प्रभागामध्ये. त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये आमचं आता एखादी सहजीवन सोसायटी जर घेतली किंवा आदर्श काही सोसायट्या अशा आहेत की त्यांचा पार्ट आमचा जो स्पाईन रोड आहे त्या स्पाईन रोडच्या परिसरात 2 पार्ट झालेले आहेत, पण एक अर्धा पार्ट तळवडे प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहे आणि अर्धा पार्ट प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे. नजर चुकीने आमचा 12 नंबर मधली नावं 11 नंबर गेली, पण ती पण आम्ही कॅम्प लावून किंवा लोकांच्या घरोघरी जाऊन आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम करून ती पुन्हा नावं आमच्या 12 प्रभाग क्रमांक मध्ये आणण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं या समोरच्या विरोधक हे कुठेतरी खोटे बिनबुडाचे आरोप करतात आणि आम्ही त्यांना जशाच तसे उत्तर दिलेले आहे आणि ह्या खोट्या आरोपाच्या माध्यमातूनच ते सक्सेस होण्याचं काम करू पाहतात, पण त्यांचा सक्सेस पूर्णपणे त्यांची जी काम होतं ते फेल गेलेलं आहे. नेरेटिव्ह त्यांचा प्रोजेक्ट झालेला आहे, अशा प्रकारे मी त्याचं वर्णन करेल. बापू, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल तयार झालेलं आहे, परंतु भारतीय जनता पक्षात प्रभागात चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी कुठेतरी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि अशी पण चर्चा आहे की ठाकरे गटाचा पण एक उमेदवार तुमच्या संपर्कात आहे आणि लवकरच तो प्रवेश करणार आहे. हे खरं आहे का आणि असंच पॅनल असणार आहे? मी निश्चितपणे हा निर्णय घेणारा मी कोण नाहीये, मी त्यांच्यातलाच एक सहकारी आहे आणि हा निर्णय पूर्णपणे आदरणीय आमदार महेश दादा, आमचे आदरणीय शत्रुघ्न काटे असतील, शंकर शेठ जगताप असतील, आमचे सर्वच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील, हा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत आणि तो कशा पद्धतीने घेतील याची मला जाणीव नाहीये. खरं तर याचा निर्णय घेण्याची माझ्या हातात काहीच नाही जरी सांगत असतील तर बापूंचं हास्य खूप काही सांगून जाते आणि येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना पाहावं लागेल तर जे इच्छुक उमेदवार बापूंच्या संपर्कात किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहे तसंच पॅनल होते का हे पाहावं लागेल. बापू, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. पण चॅनलचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, आपणाचंही आभार व्यक्त करतो आणि आपणाला धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद.